नमस्कार, मी राधाकृष्ण रणपिसे. माझ्या कवितेचं नाव आहे आदर्श समाज. आदर्श माणसं निर्माण होण्यासाठी आदर्श समाज असावा लागतो. आदर्श माणसं निर्माण होण्यासाठी आदर्श समाज असावा लागतो. आदर्श समाज निर्माण होण्यासाठी आदर्श शिक्षण पद्धती असावी लागते. आदर्श समाज निर्माण होण्यासाठी आदर्श शिक्षण पद्धती असावी लागते. आदर्श शिक्षण पद्धती निर्माण होण्यासाठी आदर्श पुस्तके असावी लागतात. आदर्श शिक्षण पद्धती निर्माण होण्यासाठी आदर्श पुस्तके असावी लागतात. आदर्श पुस्तके निर्माण होण्यासाठी आदर्श विचारवंत लेखक असावे लागतात. आदर्श पुस्तके निर्माण होण्यासाठी आदर्श लेखक विचारवंत असावे लागतात. आणि आदर्श विचारवंत लेखक निर्माण होण्यासाठी आदर्श साहित्य असावे लागतात. आदर्श विचारवंत लेखक निर्माण होण्यासाठी आदर्श साहित्य असावे लागतं. आणि आदर्श साहित्यच लेखक विचारवंतांना जन्म देत असते. आदर्श साहित्यच विचारवंत लेखकांना जन्म देत असते. आणि आदर्श कवी लेखक विचारवंत आदर्श समाज घडवत असतात. आदर्श विचारवंत लेखक कवी आदर्श समाज घडवत असतात. आदर्श समाज घडवत असतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.